आज मी तुम्हाला ना जम्मूमधली पिठाची गिरणी दाखवणार आहे. खूपच वेगळी आहे. मी तर पहिल्यांदाच पाहिली अशी पिठाची गिरणी. तर आज मला जायचं आहे चण्याची डाळ दळायला म्हणजे हरभऱ्याची डाळ. तर ती मी आता इथं वाळत घालून घेते आहे आणि जी काही घरातली कामं आहेत ती आवरून वगैरे मला सायंकाळी जायचं आहे 4 वाजेला. कारण 4 वाजेला आमचं बाहेर थोडं म्हणजे दुसरं काम पण आहे. चला तर मग मी तुम्हाला पुढे दाखवतेच काय-काय काम आहे बाहेर ते. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळे? अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आता वाजलेले होते दुपारचे 1 आणि इथं ना ओट्यावर ऊन येतं 1 वाजेपर्यंत. तर इथं मी आता चण्याची डाळ थोडीशी म्हणजे उन्हामध्ये टाकून देते, कारण संध्याकाळी मला ही दळायला घेऊन जायची आहे. आणि ही डाळ मला 5 किलो वाटली होती, पण ती 5 किलो नव्हती, 6 किलोच्या थोडीफार वर होती. तर ती दळायला घेऊन जायचं होतं आणि मी आज ना मशीनला कपडे लावून विसरली होती, की कपडे झालेली आहेत. असं माझ्याकडनं ना भरपूरदा होतं. मशीनला जर थोडे उशिरा कपडे लावले ना, नंतर ती मी वाळत घालायचंच विसरून जाते. तर आता साधारण मी 2-2:30 वाजता हे कपडे वाळायला टाकते. पण आज ऊन होतं म्हणून 1-1.5 तासात वाळून जातील. तर हे बघा इथं डाळ देखील टाकलेली आहे आणि आज ना असं पूर्णपणे म्हणजे ऊन नव्हतं. थोडा वेळ ऊन, थोडा वेळ सावली असं होत होतं. म्हणून डाळ पण पूर्णपणे अशी कडक झाली नव्हती. तरी देखील आम्ही घेऊन गेलो आणि हे बघा आता आम्ही इकडे निघालेलो आहे 4 वाजता आणि आम्ही ना पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे. तर आम्हाला माहिती नव्हतं की पिठाची गिरणी कुठे आहे, काय? आम्ही 2-3 जणांना विचारत-विचारत छोट्या-छोट्या गल्लींमधून काढत आम्ही इकडे आलेलो आहेत. खूप हाल झाले होते आमचे येताना. रस्ता माहिती नाही आणि खूप छोट्या-छोट्या गल्ल्या होत्या. तर इथं आम्ही आलो आणि खूपच अशी मोठी ही पिठाची गिरणी होती. पाहून तर मी आश्चर्यचकितच झाले, कारण मी अशी पिठाची गिरणी पहिले कधीही पाहिली नव्हती. तुम्ही पाहू शकत असणार खूपच वेगळी आहे. आणि हे बघा किती हे म्हणजे यांना काय बोलतात ते पण मला माहिती नाही. तर किती एका म्हणजे लाईनमध्ये लावलेले आहेत आणि वरती पण ना खूप असं मोठं ते धान्य टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं खूप असे गहू वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. तर आपल्याला जरी इथं 5 किलो दळून लगेच पाहिजे असेल त्यांच्याकडचे गहू, तर ते लगेच ते देखील दळून देतात. मी त्यांना विचारलं होतं तर ₹33 किलोप्रमाणे ते गव्हाचं पीठ देतात. तर आम्ही तर घरूनच डाळ वगैरे घेऊन आलेलो. ती डाळ आम्हाला दळायची होती आणि हे बघा किती मोठी आहे. अगदी म्हणजे 2 ते 3 मिनिटामध्ये 5-6 किलो दळून होऊन जातं. 2 मिनिटं जास्तीत जास्त बस. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर पहिले त्यांनी जे दळण टाकलेलं होतं ना, ते पहिले दळून झाल्यावर मग ते डाळ टाकणार होते. डाळ वगैरे मोजली तर 2-3 मिनिटानंतर ते पहिलं दळण संपेल आणि त्याच्यानंतर मग आमचं दळण दळायला सुरुवात होईल. तोपर्यंत मग आम्ही इकडे फॅनच्या हवेमध्ये बसलेलो होतो आणि लगेच चक्कीच्या समोरच एक मोठा हायवे पण आहे. तर हे बघा अगदी 2 मिनिटं झालेले होते बसायला. तितक्यात डाळ वगैरे दळून झाली होती आणि इथं ना मी फॅनची एक गोष्ट नोटीस केली. हा फॅन इतका फास्ट चालू होता ना, तर अगदी म्हणजे त्याची पाती दिसत नव्हती. पण जेव्हा मी व्हिडिओ तिकडे ऑन करत होती, तर म्हणजे असं वाटत होतं, की हा फॅन चालू नाही आहे, अगदी हळू-हळू फिरतोय, असं वाटत होतं. तर मला ना ही एक खूप असं मॅजिक वाटलं. मी यांना देखील दाखवलं. त्याच्यानंतर आता आम्ही इकडे निघालेलो आहेत हॉस्पिटलला. आज आम्हाला दाखवायचं आहे किशोला हॉस्पिटलमध्ये. त्याला थोडे ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी स्किन स्पेशलिस्टकडे जातोय. तर हे बघा इकडे आम्ही आलेलो आहे. हे मेन मार्केटमध्ये आहे. तर डॉक्टर 4 वाजता बसतात, पण आज त्यांना ना खूप उशीर झाला. 5:30 वाजता डॉक्टर आले होते. तर डॉक्टरांना दाखवलं, गोळ्या औषधी घेतल्या आणि त्याच्यानंतर इकडे आलो आम्ही पाणीपुरी खायला आणि आईस्क्रीम घरी पॅक करून घेऊन जायची होती. तर इथं आता आईस्क्रीम वगैरे घेणार आणि पॅक करून घरी घेऊन जाणार आहेत. पाणीपुरी इथंच खाल्ली, पाणीपुरी काही पॅक केली नाही. तर आईस्क्रीम वगैरे घेतली आणि घरी निघालो. पावसाचं वातावरण झालं होतं. बाहेर कपडे वगैरे देखील वाळत घातलेली होती. त्यामुळे पटकन निघालो. यांना पण ड्युटीला जायला वेळ होत होता. त्याच्यानंतर घरी आलो. हे बघा जाताना मी काही तुम्हाला दाखवलं नाही. हा दरवाजा ना मी जेव्हा बाहेर निघायला लागले ना, तेव्हा अगदी असं म्हणजे ओपन करायला गेली, लगेच तो तुटला. खालून पूर्ण असा ओपन झालेला आहे. तर तसाच सोडून गेलो होतो. तर तो आता तर कधी ठीक होतो माहिती नाही. सरकारी कामांचं खूप विचित्र काम असतं. एकदा कंप्लेंट केली की ती 1 महिन्याच्या आत किंवा 1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण होतं. तर त्याच्यानंतर पाणी आलेलं होतं नळांना, तर वरती मी इकडे आली कारण सकाळी आमचं पूर्ण पाणी संपलेलं होतं. मग म्हटलं आता पण पाणी चढतंय की नाही बघून येऊया. तर छान असं पाणी चढत होतं. तर इथं जेव्हा पाणी बंद होईल ना, तेव्हा मी खाली टाकीमध्ये पाणी भरणार म्हणजे खालचा नळ तेव्हाच चालू करणार. तर हे बघा बाजूची एक टाकी आहे, ती पण मस्त अशी फुल भरलेली आहे. ते पाणी मीच वापरते कारण वरच्या क्वार्टरमध्ये कोणीच नाहीये.
तर हे बघा इथं आदित्य खेळायला गेलेला होता. तो आला, मी त्याला सांगत होती की दरवाजा तुटलेला आहे, जरा व्यवस्थित, कारण तो दरवाजाला थोडा जरी धक्का लावला तरी अंगावर पडून येईल. त्याच्यानंतर मग मी आता जे टाकीमध्ये पहिलं पाणी उरलेलं होतं ना, ते कूलरमध्ये टाकून घेते आणि ही टाकी मी धुवून भरून घेणार आहे. याच्यामध्ये पावसाचं पाणी वगैरे देखील पडलेलं आहे, तर वास यायला लागून जातो पाण्याचा. त्यामुळे मी आता ही टाकी स्वच्छ धुवून घेईल आणि जेव्हा थोडा प्रेशर कमी होऊन जाईल पाण्याचा, तेव्हा मी इकडे नळी लावून हे पाणी भरून घेणार आहे. जर खालचा नळ ओपन केला ना, तर वरती टाकीमध्ये पाणी चढत नाही. आणि ही टाकी ना अशी भरलेलीच असते कूलरमध्ये पाणी वगैरे टाकण्यासाठी. परत बाहेर गार्डनमध्ये झाडांना पाणी टाकण्यासाठी मी भरून ठेवते. तर तिच्यामध्ये ना असं ग्रीन ग्रीन झालं आहे, शावाळा आल्यासारखं. तर ते तर काही आता पूर्णपणे निघणार नाही. तर थोडी मी पाणी वगैरे टाकून व्यवस्थित अशी ही धुवून घेते आणि लगेच याच्यामध्ये पाईप लावून घेणार. तर असं माझं हे आजचं रुटीन होतं. तर मी तुम्हाला माझं जे काही म्हणजे सिंपल असं रुटीन होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.